नमस्कार. जेवताना तोंडी लावण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने भजी बनवत असतो. आज आपण कुरकुरीत, खमंग आणि खुसखुशीत अशी भेंडी भजी बनवणार आहोत. अतिशय चविष्ट ही भेंडीची भजी तयार होते. बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही भेंडीची भजी तयार होते. नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भेंडीची भजी बनवून बघा. भेंडीची भाजी जर आवडत नसतील तर नक्कीच आवडीने खाल अशी ही भेंडीची भजी तयार होते. भेंडीची भजी बनवण्यासाठी ते भेंडी आपण कवळी घेतलेली आहेत. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर कॉटनच्या कपड्याने पुसून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण मधून चिरा पाडून घेतलेले आहेत. देठ काढून झाल्यानंतर आपण चिरा करून घेतलेला आहे. 3-4 अशा चिरा पाडून घ्यायच्या आणि भेंडे शक्यतो कवळेच घ्यायचे म्हणजे भजी छान कुरकुरीत अशी तयार होते. इथे आपण आता भेंडी चिरून झाल्यानंतर अर्ध्या लिंबाच्या रसाचा वापर करणार आहोत. भेंडी चिरल्यानंतर ती चिकट होतात, त्याच्यामुळे इथे आपण अर्ध्या लिंबाच्या रसाचा वापर करणार आहोत. लिंबाच्या रसामुळे छान चटपटीत अशी ही भजी तयार होते. इथे तुम्हाला लिंबाचा रस वापरायचा नसेल तर तुम्ही इथे आमचूर पावडरचा सुद्धा वापर करू शकता. पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा धणा जिरा पावडर, अर्धा चमचा आपण इथे आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत. सर्व मसाले व्यवस्थित असे भेंडीला लावून घेणार आहोत. सर्व मसाले व्यवस्थित असे भेंडीला लावून झालेले आहेत. 5 मिनिटासाठी मॅरिनेट करून ठेवणार आहोत. भेंडी मॅरिनेट होईपर्यंत इथे आपण आता पीठ तयार करून घेणार आहोत. 1 वाटी इथे आपण बेसन पीठ म्हणजे चण्याचं पीठ घेतलेलं आहे. पाव चमचा हळद आणि इथे पाव चमचा आपण इथे लाल तिखटाचा वापर करणार आहोत. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. चवीनुसार मीठ, पाव चमचा ओवा आपण हातावर छान चोळून घेणार आहोत म्हणजे छान असा स्वाद येतो. 2 चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत. इथे आपण खायच्या सोड्याचा वापर न करता कडकडीत असं तेल गरम करून घेणार आहोत. पोहे खातो त्या चमच्याने 2 चमचे आपण इथे तेलाचं मोहन घेणार आहोत. तर इथे तुम्हाला जर खायचा सोडा वापरायचा असेल तर तुम्ही इथे खायच्या सोड्याचा वापर करू शकता. इथे आपण 2 चमचे कडकडीत असं तेल गरम करून पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. कडकडीत तेलाचं मोहन घेतल्यामुळे काय होतं, भजी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होते. तुम्हाला इथे जर खायचा सोडा वापरायचा असेल तर तुम्ही खायचा सोडा चिमूटभर वापरू शकता. आपण पाण्याचा एकदम वापर न करता थोडं थोडं पिठामध्ये पाणी मिक्स करून पीठ व्यवस्थित असं भिजवून घेणार आहोत. जसं आपण भजीला पीठ भिजवतो त्याप्रमाणे इथे आपल्याला पीठ छान सैलसर असं भिजवून घ्यायचं आहे. पिठाच्या इथे गुठळ्या मोडून पीठ व्यवस्थित असं सैलसर आपण भिजवून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता आपण थोडं थोडं पाण्याचा वापर करून सैलसर असं पीठ छान भिजवून झालेलं आहे. इथे आपण आता मॅरिनेट करून घेतलेली भेंडी आहे ती आपण पिठामध्ये मिक्स करून भजी तळून घेणार आहोत. फ्राय पॅनमध्ये थोड्याशा तेलावर ही भजी तयार करून घेणार आहे. तुम्हाला जर डीप फ्राय करून घ्यायची असेल तर तुम्ही कढईमध्ये जास्त तेलामध्ये ही भजी तयार करून घेऊ शकता. इथे आपण अशा पद्धतीने आता भेंडी पिठामध्ये मिक्स करून फ्राय पॅनमध्ये आपण इथे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण ही भेंडी छान खरपूस कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला ही भेंडी छान तळून घ्यायची आहेत. गॅसची फ्लेम जर मोठी ठेवली तर आतमध्ये भेंडी कच्ची राहण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे स्लो गॅसवर आपल्याला ही भेंडी छान खरपूस खमंग होईपर्यंत तळून घ्यायची आहे. इथे आता भेंडी एक बाजूने छान खमंग कुरकुरीत अशी तळून झालेली आहेत. आपण पलटी करून घेणार आहोत. भेंडीची भाजी न खाणारे सुद्धा आवडीने भजी खातील अशी ही भजी तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही भजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे आता भेंडी पलटून झालेली आहे. दोन्ही बाजून छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत भेंडी आपण तळून घेणार आहोत. भेंडी आपण इथे उलटपलट करून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून झालेली आहेत. इथे आपण आता भेंडी एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपण सर्व भेंडी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत. सर्व भेंडीची भजी तयार करून झालेली आहे. अतिशय चविष्ट, खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही भजी तयार होते. बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही भेंडीची भजी तयार होते. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.